वर्षा ऋतूचे स्वागत करायला फुललेली फुलं म्हणजे ही सुंदर सुवासिक पांढऱ्या कुड्याची फुलं. याला इंद्रजव आणि कुटच सुद्धा म्हणतात. इंग्रजीत त्याला ईस्टर ट्री किंवा आयव्हरी ट्री असं म्हणतात. त्याचं बॉटॅनिकल नाव होलेरेना प्युबेन्सेन्स आणि होलेरेना अँटीडिसेंट्रिका असं आहे. पांढरा कुडा हा भारतात सगळीकडे आढळणारा एक लहानसा वृक्ष आहे. हिमालयापासून ते समुद्र किनाऱ्यापर्यंत सगळीकडे कुडा वाढलेला दिसतो. सुकलेल्या जंगलात मध्येच पांढऱ्या फुलांनी फुललेलं हे झाड दुरूनही नजरेत भरतं. याची पानं मोठी, अंडाकृती आणि वेलवेटी असतात. कुड्याच्या फुलण्याचा काळ उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. यावेळी याची झाडं छोट्या चाफ्याच्या फुलांसारख्या दिसणाऱ्या फुलांनी भरलेली दिसतात. फुलं येऊन गेले की फुलातून दोन शेंगा तयार होतात. आधी त्या टोकाला एकमेकांना जोडलेल्या असतात. शेंगेमध्ये अडेनियम सारख्या केसाळ बिया असतात. या बिया सहज रुजतात आणि नवीन रोपं तयार होतात. कुड्याचे 3 प्रकार असतात: पांढरा, काळा आणि तांबडा कुडा. पांढरा कुडा ही अतिशय नावाजलेली औषधी वनस्पती आहे. कुटजारिष्ट हे प्रसिद्ध औषध याच कुड्यापासून बनवलेलं आहे. पोटाच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर कुडा उपयोगी असतो. याची पानं जनावरं आवडीने खातात आणि याच्या फुलांची भाजीसुद्धा करतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला औषध समजून ही भाजी खाल्ली जाते. ही झाडं कशाही जमिनीत आणि हवामानात वाढतात. त्यामुळे उजाड टेकड्यांवर लावल्यास तिथे एकाच सीझनमध्ये हिरवळ तयार होते. रोड डिवायडर किंवा रस्त्यांच्या कडेला विदेशी झाडांपेक्षा अशी देशी झाडंच लावायला हवीत.